पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज पुन्हा एकदा परमेश्वराने आम्हाला नवीन सकाळ दाखवली. आपण देवाचे आभार मानूया आणि परमेश्वराच्या सर्व वरदानाचे आपण नेहमी आभार मानणे, त्याच्या कृपेला आपण चिकटून राहणे आणि त्यांनी सांगितलेल्या वचनाला आत्मसात करणे हे आमचे कर्तव्य आहे. कारण तो आमचा परमेश्वर आहे आणि तो आम्हाला बोलावतो. आणि जेव्हा तो आम्हाला बोलावतो तेव्हा आमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बोलावतो. प्रत्येकाला त्याने बोलावलेला आहे. आम्ही पेत्राला येशूने बोलावले ते आम्ही पाहिलं. कुठून बोलावलं पेत्राला? पेत्र एक मासळी धरणारा, एक मच्छी पकडणारा व्यक्ती होता. मच्छी पकडणाऱ्या अवस्थेतून त्याला स्वर्गीय स्थानापर्यंत त्याने नेलं, म्हणजे बोलावलं. कशासाठी बोलावलं? त्याला म्हटलं, माझ्या मागे ये, मी तुला माणसे पकडणारा बनवील. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 21 वचन 15 पासून आम्ही वाचतो. येशू पेत्राला म्हणत आहे, माझ्या मागे ये. आणि येशू त्याला पुन्हा विचारत आहे, पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस का? पेत्र म्हणाला, होय प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. पुन्हा प्रभू म्हणत आहे त्याला दुसऱ्यांदा, तू माझ्यावर प्रेम करतोस का? तो म्हणाला, होय प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. पुन्हा तिसऱ्यांदा प्रभू म्हणत आहे, पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस का? पेत्राला तिसऱ्या वेळेस थोडस दुःख झालं आणि तो म्हणाला, होय प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि प्रत्येक वेळेस येशू काय म्हणाला? माझ्या मागे ये, माझी मेंढरे चार. अशा प्रकारे प्रभूने त्याला सांगितले, म्हणजे त्याच्यावर आपले कार्य सोपवून दिले. म्हणजे काय केलं येशूनं? त्याला बोलावलं आणि बोलावून एक स्वर्गराज्याचं कार्य त्याच्या हातामध्ये सोपवलं. प्रत्येक वेळेस येशूने त्याला बोलावताना एक कार्य सोपवलेला. मच्छी पकडताना मच्छी पकडत असताना जेव्हा येशूने त्याला बोलावलं, त्याला काय म्हटलं? मी तुला माणसे पकडणारा बनवी. येशूने पेत्राला म्हटलं, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? पेत्राने, होय प्रभूजी, मी तुझ्यावर प्रेम करतो. येशूने काय म्हटलं? माझी मेंढरे चार. म्हणजे येशू आम्हाला बोलवत आहे. कशासाठी बोलवत आहे? की आमची जे सध्याची परिस्थिती आहे ते सोडून आम्ही एक उत्तम अशा परिस्थितीमध्ये, उत्तम अशा स्थानामध्ये, उत्तम अशा जागेवर जाण्यासाठी आम्हाला प्रभू बोलवत आहे. पेत्राला समुद्रातून बोलावून स्वर्गराज्याच्या किल्ल्या त्याच्या हातामध्ये दिल्या. म्हणजे त्यांनी एक उत्तम अशा कार्यासाठी देवाने बोलावलं. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16-24 पासून आम्ही वाचतो. प्रभू येशू आम्हाला म्हणत आहे, तुम्ही आपला क्रूस उचलून घेऊन माझ्या मागे या. टेक अप युअर क्रॉस अँड फॉलो मी. म्हणजे तुझे कर्तव्य पूर्ण कर. क्रूस घेणे म्हणजे काय? क्रूस घेणे म्हणजे माझ्या जीवनामध्ये आलेले सर्व कार्य, सर्व दुःख, सर्व जबाबदारी आनंदाने पार पाडून येशूच्या मागे जाणे, येशूला आम्ही अनुसरण करणे. आणि येशूला अनुसरण करणे म्हणजे
स्वर्गाकडे जाणे. आम्हाला या पृथ्वीवर केलेल्या प्रत्येक कार्याचा देव मोबदला देणार आहे. आणि ते कार्य जे आम्ही करतो त्या कार्याच्या मागे आमचा उद्देश असावा. कोणता उद्देश? की आम्ही सध्याच्या परिस्थितीपासून एक चांगल्या परिस्थितीकडे जावं. तर मग हे चांगलं काय आहे आपण ओळखलं पाहिजे. चांगलं काय आहे? पेत्रानं येशूने पेत्राला सांगताना म्हटलं का मी तुला मासळ्या पकडणाऱ्यापासून तर माणसं पकडणारा बनवीन. तू मासळ्या पकडत आहेस ते कार्य काय आहे? फक्त तुला तुझ्या उपजीविकेची एक भाकर किंवा उपजीविकेची इन्कम करण्यासाठी तू फक्त करत आहेस. परंतु मी तुला माणसं पकडण्यासाठी बोलवत आहो. ते माणसं पकडणे म्हणजे स्वर्गराज्याचा आम्हाला स्वर्गराज्य मिळण्यासाठी, अनुभव करण्यासाठी, स्वर्गाचे राज्य दुसऱ्यांना देण्यासाठी, आपल्याला मिळवण्यासाठी आणि दुसऱ्याला स्वर्गाकडे नेण्यासाठी. तर म्हणून प्रिय बंधू आणि भगिनो, आम्हाला प्रभू येशू बोलवत आहे कशासाठी? की ज्या अवस्थेमध्ये आम्ही आहोत त्या अवस्थेपासून चांगल्या उत्तम अशा अवस्थेकडे आम्ही या जगामध्ये आलो. फक्त या जगामध्ये राहून पोट भरून फक्त आपला वेळ घालवण्यासाठी नाही, तर या जगामध्ये राहून आपले कर्तव्य चांगले करून येशूला अनुसरून आपण स्वर्गाकडे नेण्यासाठी, स्वर्गाकडे जाण्यासाठी, स्वर्ग पत्करण्यासाठी, स्वर्ग गाठण्यासाठी आम्हाला नेहमी प्रभू स्वर्गाकडे नेण्यासाठी बोलवत आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी बोलवत आहे. आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहोत, कधी कधी आम्ही दुःखात आहोत, कधी आम्ही पापात आहोत, कधी आम्ही आमच्या इच्छेनं फक्त जीवन जगत आहोत. फक्त आमच्या इच्छेनं जगल्याने आम्हाला स्वर्ग मिळणार नाही. तर प्रभूची इच्छा काय आहे? तर आम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट प्रभू आम्हाला सांगत आहे, येशू आम्हाला बोलवत आहे, माझ्या मागे ये. माझ्या मागे ये म्हणजे मी तुला, माझ्या मागे ये म्हणजे मी तुला उत्तम अशा ठिकाणी नेईल, उत्तम असं तुला प्रदान करील. माझ्या मागे. आम्ही सर्वच जण उत्तम करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आम्ही जेव्हा समजत नाही की उत्तम काय आहे, मग त्याच्यामध्ये आम्ही अपयशी ठरतो. उत्तम काय आहे? सर्वोत्तम काय आहे? सर्वोत्तम हे आहे की देवाची इच्छा पूर्ण करणे म्हणजे आम्हाला सर्वोत्तम मिळणार. आम्ही कधी कधी आमची इच्छा करतो, कधी कधी आम्ही खरोखर कष्ट करतो, मेहनत करतो एखादी गोष्ट अवगत करण्यासाठी, परंतु ते मेहनत आम्ही माझ्या इच्छेने करतो तेव्हा यश मिळत नाही. आपण ती मेहनत प्रभूच्या इच्छेनं करावं, प्रभूच्या मार्गदर्शनानं करावं, प्रभूच्या वचनानुसार करावं, आम्हाला यश मिळते. त्याच्यासाठीच प्रभू आम्हाला बोलवत आहेत. आम्ही कधी कधी समजा प्रार्थनेला गेलो किंवा कोणा फादरला किंवा कोणत्या चांगल्या व्यक्तीला विचारलं, आता माझ्या जीवनामध्ये अशी अशी अडचण आहे, मला हे करणे आहे, तेव्हा आम्हाला मार्गदर्शन करतात किंवा कोणी सांगतात, तू बायबल वाच, तू प्रार्थनेमध्ये बस. मग एखाद्याला असं वाटतं का रे, मी बायबल वाचण्यामध्ये आणि प्रार्थनेमध्ये वेळ घालवण्यापेक्षा मी जाऊन मेहनत करील तर मला फळ मिळेल. ते चुकीचा मार्ग आहे, चुकीचा मार्ग आहे. आम्हाला असं वाटते, परंतु जेवढं जास्त देवाच्या जवळ आपण येतो, बायबल वाचतो. बायबल वाचणे म्हणजे काय? देवाच्या जवळ येणे, देवाचा अनुभव घेणे, देवाच्या ज्ञानामध्ये वाढणे. देवाच्या ज्ञानामध्ये वाढणे याच्यापेक्षा मोठं काम कोणतंच नाही, मोठं काम कोणतंच नाही. देवाच्या ज्ञानामध्ये वाढणे. आम्हाला काय वाटते, बायबल वाचण्यापेक्षा मी ते मेहनत केलं तर मला माझं निघते, अशा प्रकारे नाही. देवाच्या ज्ञानामध्ये वाढणे हे सर्वात मोठं काम. जसं जसं आपण देवाच्या ज्ञानामध्ये वाढू, जसं जसं त्याच्या शब्दाचा आपण अवलोकन करू, त्याच्या मागे जाऊ, तसं तसं आमच्या जीवनामध्ये प्रगती होते, तशी तशी आमच्या जीवनामध्ये कृपा येते. जसं जसं आपण देवाच्या ज्ञानामध्ये वाढतो, वचन वाचतो, वचनामध्ये आपण आपलं जीवन घालवतो, तसं तसं आमच्या कार्याला यश येते. देवाचे वचन, देवाची वाणी काय आहे?
आमच्या कार्याला खत पाणी घालण्यासारखं आहे. जसं आपण पिकाला जास्त वाढण्यासाठी खत पाणी टाकतो, त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये उन्नती होण्यासाठी आपण बायबल वाचणे, देवाचा शब्द ऐकणे, देवाविषयी माहिती घेणे, देवाच्या जवळ जाणे, तेव्हा आमची प्रगती होते. म्हणूनच प्रभू बोलवत आहे, पेत्राला म्हणाला माझ्या मागे ये. आणि म्हणून प्रभू म्हणत आहे, माझा क्रूस उचलून घेऊन माझ्या मागे ये. क्रूस उचलून घेणे म्हणजे जे 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 काही दुःख आहे, कर्तव्य आहे, ते पूर्ण करणे आनंदाने, खुशीने, कारण मी देवाकडे जात आहोत, अशा प्रकारे समजून आपण देवाचे वचन आत्मसात करणे. आणि त्याच्यानंतर क्रूस आपण स्वतः उचलून घेणे. आणि त्याच्यानंतर येशू आम्हाला काय म्हणतात, माझ्या मागे ये. कशासाठी? की नेहमी ईश्वरीय अनुभव घेण्यासाठी. सर्वात प्रथम प्रभू बोलवत आहे एक सर्वसाधारण अवस्थेपासून उत्तम अवस्थेकडे जाण्यासाठी. पुन्हा दुसरी गोष्ट, आम्ही परमेश्वरासोबत राहण्यासाठी आणि परमेश्वराचे कार्य करण्यासाठी. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू जेव्हा आम्हाला बोलावतो त्याच्यामध्ये उद्देश आहे, आणि तो उद्देश एकदम उत्तम आहे, सर्वोत्तम आहे. म्हणून आपण स्वतःविषयी आपण विचार करूया. ज्याप्रमाणे येशूने पेत्राला बोलावले, त्याप्रमाणे प्रभू आम्हालाही बोलवत आहे. आम्हालाही चांगलं बनवू इच्छितो, आम्हालाही उत्तम असं बनवू इच्छितो. आम्ही आमच्या पद्धतीने जेव्हा आम्ही कार्य करतो तर आम्हाला उत्तम असं अनुभवास येत नाही. तर आम्ही येशूच्या पद्धतीने, येशूच्या मार्गदर्शनाने आपण कार्य करूया. आम्हाला उत्तम बनवण्यासाठी प्रभू बोलवत आहे आणि आम्ही उत्तम असं कार्य करू शकतो. देवाला अनुसरूया, देवाच्या मागे जाऊया, देवाच्या कृपेने भरूया. देव आम्हाला आशीर्वादित करेल.